जय भीम पब्लिक। काल 9 मार्च महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीची बैठक होती। ह्या बैठकीकडे अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं, खास करून कट्टर भीमसैनिकांचं लक्ष लागलेलं होतं। पण अचानकपणे ही बैठक कॅन्सल झाली। वंचित बहुजन आघाडीला न सांगता ही बैठक कॅन्सल झाली। माझ्यासारखा सच्चा कार्यकर्ता फक्त यूट्यूबवर एकच सर्च करत होता, निखिल वागले ओरिजिनल पेज। यामध्ये काहीतरी चर्चा होते का? निखिल वागले साहेब बैठक कॅन्सल झाल्याबद्दल काही चर्चा करतात का? पण कालपासून बघतोय त्यांचा एक पण व्हिडिओ नाही आला। आणि ह्याच बैठकीत जर आपले प्रकाश आंबेडकर साहेब गेले नसते तर निखिल वागलेंनी कम से कम एक तास चर्चा केली असती की प्रकाश आंबेडकर साहेब वंचित बहुजन आघाडी भाजपची बी टीम आहे, त्यामुळे हे या बैठकीत गेले नाही। पण महाविकास आघाडीने त्यांना न सांगता बैठक कॅन्सल केली। याबद्दल निखिल वागले साहेबांचा एक 5 सेकंदाचा पण व्हिडिओ नाही आला। मग खरंच सांगा तुम्ही, लोकशाहीचा चौथा स्तंभ खरंच जिवंत आहे का? आणि यासारखे आपण म्हणतो ना निखिल वागले ओरिजिनल पत्रकार, हे खरंच याविषयी बोलतील का? का नुसतं वंचित बहुजन आघाडीचा तिरस्कार करायचा, लोकांमध्ये त्यांच्याविषयी वाईट बातम्या पसरवायच्या, एवढंच काम निखिल वागले ओरिजिनल पेजचं आहे का? प्लीज भीमसैनिकांनो, तुम्ही नक्की विचारा निखिल वागले साहेबांना। जय भीम।